नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर फार मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये येणारं उदाहरण जे आहे ते नाण्यांचं आहे. नाण्याची संख्या आणि गुणोत्तरीय प्रमाणाचा हा जो काही टॉपिक आहे, तर हा काय म्हणतो की 1 रुपयाची 50 पैशाची 25 पैशाची 5, 6, 8 या प्रमाणामध्ये काय नाणी आहेत. आता एकूण रुपये जे आहेत हे 420 एकूण रुपये आहेत, बरोबर आहे. आता हे जे प्रमाण आहे 5, 6, 8 आहेत, आपण बघूयात की सुद्धा 5x नाणी आहेत, 1 रुपयाची 50 पैशाची 6x नाणी आहेत, 25 पैशाची किती नाणी आहेत, 8x नाणी आहेत. पण हे 420 एकूण मित्रांनो यांची जर टोटल केली तर हे रुपये होतात. तर आपण याची टोटल म्हणजे हे नाही होणार, तर आपल्याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल. तर बघा 1 रुपया म्हणजे 1 रुपयाची 5x नाणी, तर रुपये किती होतील, 5x होतील. 1 रुपयाची 10 नाणी, 10 रुपये, 1 रुपयाची 20 नाणी तर 20 रुपये होतात. आता 50 पैशाची 6x नाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल. 6x नाणी म्हणजे रुपये किती, 6x भागिले 2. कारण 50 पैशाची तुमच्याकडे 10 नाणी आहेत, तुमच्याकडे रुपये होतात 5, कारण त्या 10ला 2 भागावं लागतं. कारण 2 50 पैशाची नाणी म्हणजे 1 रुपया होतो. सेम वे 4 नाणी 25 पैसे म्हणजे 1 रुपया होतो. तर तुम्हाला 8x नाणी देतात, तिथं त्याला 4 भागावं लागणार आहे, बरोबर आहे. इथे काय होणार, इथे भाग द्या 3x, इथे काय होणार 2x, बरोबर आहे. हा, मग आता किती 5 आणि 3 8 आणि 2 काय. सो इथे जर का आपण बघितले 5 आणि 3 काय 8, 8 आणि इथे काय 2 म्हणजेच काय 10x, बरोबर आहे. हा, तर 10x म्हणजे किती रुपये होतात मित्रांनो, 420 रुपये होतात. तर मग x म्हणजे किती, तर 420 भागिले काय 10 म्हणजेच काय होणार मित्रांनो 42. 42 हे उत्तर येईल तुमचं. किती येणार तुमचं 42 हे उत्तर असेल. आता 42 म्हणजे काय x असेल, तर मग 50 पैशाची नाणी किती, तर 50 पैशाची नाणी किती आहेत, 6x नाणी आहेत. तर 6 गुणिले काय करणार तुम्हाला 42, बरोबर आहे. तर 6 गुणिले 42 किती होतात मित्रांनो, तर 6 गुणिले 42 होतात 252. म्हणून 50 पैशाची नाणी किती असते तुमच्याकडे, 252 नाणी. उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 तुमचं काय असेल उत्तर असेल त्याच्यामध्ये.